मार्केटमधून असे आहेत ना छान असे ताजे फ्रेश असे बांगडे आणलेले आहेत, कटिंग करूनच आणलेले आहेत. ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. तर आज आहे ना बांगड्याची छान अशी रेसिपी बनवणार आहे. आज आपण आहे ना बांगड्याचा छान असा आहे ना सुक्का बांगडा मसाला असं बनवणार आहे. छान टेस्टीला पण छान लागते. तर आपण ह्या रेसिपीला आहे ना सुरुवात करणार आहोत. तर ही रेसिपीला काय काय साहित्य लागतं म्हणजे कसं बनवायचं ते आपण बघून घेऊया. सर्वप्रथम आपण आहे ना मसाला तयार करून घेणार आहे. हे बघा, हे आता आहे ना वाटून घेणार आहे, मसाला तयार करून घेणार आहे. तर इथे मी आहे ना 4-5 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, आलं घेतलेलं आहे, सुकं खोबरं घेतलेलं आहे, कोथिंबीर, जिरा आणि धणे घेतलेले आहेत. तर आपण याचा आहे ना मसाला वाटून घेणार आहे. आपण आहे ना हे मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळं ॲड करणार आहे आणि छान असं आहे ना थोडंसंच पाणी शक्यतो घालणार नाही आहे. तर वाटल्यास थोडंसं ॲड करेन, हे वाटून घेणार आहे. ते आपलं आहे बघा, हे वाटण आहे ना तयार झालेलं आहे वाटून. थोडं पाणी घातलेलं आहे हे बघा आणि वाटून घेतलेलं आहे. आता आपण ह्या बांगड्यांना आहे ना तिखट मीठ मसाले लावणार आहेत, म्हणजे मॅरिनेशन करून घेणार आहे. तर त्याच्या अगोदर आहे ना मी हे लिंबू घेतलेलं आहे अर्ध, ते लिंबू पिळणार आहे. छान असं आहे ना आंबट मच्छीला छान असं आहे ना, बांगड्याच्या मच्छीला छान असं आहे ना लागेल. ह्या बिया आहेत ना काढून घ्यायच्या आपण. आता आपण इथे मीठ घालणार आहोत, हळद, लाल तिखट आणि गरम मसाला. छान असं आहे ना बांगड्याच्या मच्छीला आपण हे मसाले लावून ठेवूया. हे बघा, इथे आहेत ना मसाले लावलेले आहेत. ही रेसिपी आहे ना झणझणीतच असणार आहे. जरा मच्छी म्हटली कशी छान अशी झणझणीतच पाहिजे, छान लागते. हे बघा, तर आपल्या आहे ना कढई पण छान तापलेली आहे. तर आपण आहे ना तेल घालणार आहोत कढईमध्ये. आता ह्या रेसिपीला आहे ना जरा जास्तच तेल घालणार आहे, 2-3 चमचे. तर आपलं तेल पण तापलेलं आहे. तर फोडणीसाठी आहे ना कढीपत्ता घातलेला आहे, 4-5 कढीपत्त्याची पानं. आणि आता इथे बारीक चिरून घेतलेला कांदा घालते. पण छान असं आपण आहे ना परतून घेऊया तेलामध्ये. कांदा आपण आहे ना छान असा गोल्डन ब्राऊन करणार आहोत. छान असा आहे ना आपण परतून घेऊया. ही रेसिपी आहे ना आपली छान अशी झणझणीतच असणार आहे. जास्त ग्रेव्ही नसणार आहे या रेसिपीमध्ये, सुकीच असणार आहे. आता याच्यामध्ये आहे ना आपण बारीक चिरलेला टॅमॅटो ॲड करणार आहे. टॅमॅटो पण छान असं आहे ना आपण असं छान असं शिजवून घेणार आहोत, छान परतणार आहोत. कांदा आणि टॅमॅटो आहे ना मऊ होईपर्यंत आपण छान असं आहे ना परतवून घेणार आहोत. तर इथे आहे ना हा कांदा आणि टॅमॅटो छान असं आहे ना मऊसत झालेला आहे, शिजलेला आहे. तर आपण वाटून घेतलेलं वाटण आहे ना ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत. वाटण आहे ना आपण ह्याच्यामध्ये ॲड करून देऊया. पण वाटण आहे ना ह्याच्यामध्ये छान असं परतून घेणार आहोत. कांदा आणि टॅमॅटोमध्ये छान असं परतलं गेलं की आपण त्याच्यामध्ये मसाले घालणार आहोत. तर आपण मच्छीला आहे ना मसाले तर घातलेले आहेत, म्हणजे लावून घेतलेले आहेत.
त्यानुसार आपण आहे ना ह्याच्यामध्ये मसाले ॲड करणार आहोत. आपला आहे ना मसाला तयार झालेला आहे. छान असं ना तेल पण सुटलेलं आहे बघा. आता आपण ह्याच्यामध्ये आहे ना चवीपुरतं मीठ घालणार आहोत, लाल तिखट आणि हळद. आपण अगोदरच मच्छीला तिखट मीठ लावून ठेवलेलं आहे, हळद वगैरे त्यानुसार आपण आहे ना ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. आपण छान असं आहे ना मिक्स करून घेऊया ह्याच्यामध्ये मसाल्यामध्ये हे मसाले. आता मी ह्याच्यामध्ये आहे ना जास्त पाण्याचा वापर करणार नाही, सुकंच ठेवणार आहे. म्हणजे आपण जो आपल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडासा मसाला उरलेला आहे तेच त्याच्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून तेच ॲड करणार आहे, जास्त पाणी घालणार नाही. हे बघा या मिक्सरच्या भांड्यामध्ये आहे ना थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे आणि तेच त्याच्यामध्ये घालणार आहे. आणि असं आपला आहे ना मसाला पण तयार झालेला आहे. हे बघा छान असं मसाल्याला आहे ना तेल पण सुटलेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये ना बांगड्याचे पीस ॲड करणार आहोत आणि हा मसाला आहे ना त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून थोडंसं ॲड करणार आहे. हे बघा हा बघा आपला आहे ना मसाला राहिलेला आहे ना ह्याच्यामध्ये प्लेट्समध्ये. आपण थोडंसं पाणी ह्याच्यामध्ये घालून मसाला पण ॲड करणार आहे, म्हणजे मसाल्याचं पाणी. जास्त पाणी काय घालणार नाही त्याच्यामध्ये, सुकंच बनवणार आहे. आता आपण आहे ना मच्छी म्हटली की आपण ह्याच्यामध्ये कोकम घालणारच आहोत. बघा आता आंबटपणासाठी आहे ना कोकम पण घालून घेणार आहे आणि थोड्या वेळासाठी आहे ना कढी येईपर्यंत छान असं शिजवून घेणार आहे. दिसायला पण छान असं आपलं आहे ना झणझणीत असं तोंडाला पाणी सुटलेलं आहे. हे बघा दिसायला पण छान दिसतंय. त्यावेळेला आहे ना कढाला ना एक कड काढून घ्यायचा छान असा. मग आपला आहे ना सुक्का बांगडा तयारच आहे, होईल पटकन. हे बघा पटकन मच्छी शिजण्यासाठी आहे ना वरून झाकण ठेवते. आहे ना झाकण काढणार आहे. हे बघा छान असं आहे ना बांगड्याचा सुक्का तयार झालेला आहे, एकदम झणझणीत चमचमीत, दिसायला पण छान. हे बघा आता आपण वरून आहे ना कोथिंबीर ॲड करणार आहोत. अशा प्रकारे आहे ना आपली छान अशी बांगड्याची रेसिपी तयार झालेली आहे, बांगड्याचा सुक्का. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि आता आपण गॅस बंद करणार आहोत. अशा प्रकारे छान अशी आहे ना आपली बांगड्याची रेसिपी तयार झालेली आहे. बांगड्याचं सुक्का झणझणीत चमचमीत छान अशी तयार झालेली आहे. तर तुम्ही पण अशाच प्रकारे नक्की ट्राय करा, तुम्हाला पण आवडेल. आणि हे बांगड्याचं सुक्का आहे ना तुम्ही चपाती भाकरी किंवा गरमागरम भाताबरोबर पण खाऊ शकता. आता मी गॅस आहे ना बंद करते. हे बघा अशा प्रकारे आपली आहे ना बांगड्याच्या सुक्का याची रेसिपी तयार झालेली आहे. हे बघा दिसायला पण किती छान दिसते की नाही, बघूनच तोंडाला पाणी सुटले की नाही. नक्की अशा प्रकारे करून बघा. आणि अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसहित.